नमस्कार मित्रांनो, यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आता समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही नेमकी काय आहे, या योजनेमध्ये मिळणारे लाभ काय काय आहे, त्यासाठी तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी करायची आहे याची संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे। म्हणून मित्रांनो, तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढे येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजेच त्या संदर्भात कोणतीही अपडेट आली किंवा अर्ज प्रक्रिया कशी करायची, ॲप कसे वापरायचे, ऑनलाईन अर्ज कसा करायचा, कोणत्या अधिकाऱ्याकडून सह्या घ्यायच्या, या सर्व माहिती तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवर मिळणार आहे। म्हणून मित्रांनो, चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सोप्या भाषेत समजून घेऊया। लाभार्थी महिलेचे वय 21 ते 60 वर्षादरम्यान पाहिजे, त्या महिलेला दरमहा 1500 रुपये मिळणार आहे। या योजनेवर दरवर्षी शासन 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देणार आहे। तर मित्रांनो, याची अंमलबजावणी जुलै 2024 पासून होणार आहे, म्हणजेच पुढच्या महिन्यापासून। तर मित्रांनो, यासाठी पात्रता काय काय आहे जाणून घेऊया। पहिली पात्रता आहे, सदर लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे, तसेच विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे आणि लाभार्थी महिलेचे वय 60 वर्षापेक्षा जास्त असू नये। तर मित्रांनो, अशा प्रकारची यासाठी पात्रता असणार आहे। या योजनेसाठी कोण कोण अपात्र ठरतील ते जाणून घेऊया। तर मित्रांनो, ज्या घराचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे असे व्यक्ती, तसेच घरात कोणी टॅक्स भरत असेल असे व्यक्ती, कुटुंबात कोणी सरकारी नोकरीला किंवा निवृत्तीवेतन घेत असेल असे व्यक्ती, कुटुंबातील 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर, कुटुंबातील सदस्याकडे 4 चाकी वाहन असेल तर ट्रॅक्टर सोडून, तर असे वरील सर्व हे यासाठी अपात्र असणार आहे। तर मित्रांनो, आता जाणून घेऊया या योजनेकरता जे लाभार्थी आहे त्यांच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला पाहिजे। सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, बँक पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो। आणि हो, नंतर तुम्हाला योजनेचा ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तो मोबाईलवर एक ॲप असेल, त्या ॲपद्वारे सुद्धा करू शकता किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज भरला जाऊ शकतो। तर मित्रांनो, याबद्दलची अजून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया करायची अजूनपर्यंत काही माहिती मिळालेली नाही आहे, परंतु मित्रांनो, जेव्हा त्याची संपूर्ण माहिती मिळेल लगेचच आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला त्याची माहिती दिली जाणार आहे। आता प्रत्येक घरामध्ये एक अँड्रॉइड फोन नक्कीच आहे, म्हणजेच मित्रांनो, त्या अँड्रॉइड फोनमध्ये एक ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्ही तुमचा अर्ज स्वतः घर बसल्या भरू शकता। तुम्हाला कोणालाही पैसे द्यायची गरज नाही। म्हणून मित्रांनो, आताच यश टेक्निकल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजेच त्या ॲप संदर्भात कोणताही व्हिडिओ अपलोड झाला की त्याची माहिती तुम्हाला लगेचच कळेल। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन योजना यांची माहिती लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।